राज्यकर्त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं अनुकरण करायला हवं। जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला सुखी केलं, जनतेची जशी काळजी घेतली तशीच काळजी या राज्यकर्त्यांनी जनतेची घ्यायला हवी आणि जनतेला सुखी करायला हवं। तरच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली असं या ठिकाणी सिद्ध होईल, असं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी नीलम नगर येथील शिवगणेश मंडळाच्या वतीने आयोजित श्री शिवजन्मोत्सव सोहळ्यात केलं। या प्रसंगी सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आणि पाळणा कार्यक्रम संपन्न झाला। नीलम नगर येथील श्री शिवगणेश मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आणि पाळणा महाप्रसाद कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अस्मिताताई गायकवाड यांनी शिवाजी महाराजांची प्रत्येक गोष्ट आत्मसात करण्यासारखी आहे। राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचं अनुकरण करून जनतेला सुखी करावं असं प्रतिपादन केलं। हिंदवी स्वराज्याचा जाणकाराच्या शिवछत्रपती हिंदुस्थानी सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून, स्वर्गीय महासाहेबांना वंदन करून, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमच्या लाडक्या बहिणी, आमचे श्रद्धास्थान रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब, या सगळ्यांचा आदर राहून आज आमच्या बरोबर असलेले आमचे जिल्हा प्रमुख अजयजी दासरी सर, त्याचबरोबर शरणराजजी केंगारकर सर, त्याचबरोबर दत्ताजी माने, त्याचबरोबर सर्व आमचे ज्योतिताई माळवटकर, या भागातले शशिकांतजी, सर्व आमच्या भागातले सचिव माता बंधू भगिनी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते गंधुरे बंधू सचिनजी, त्याचबरोबर दोन्ही गंधुरे बंधू आणि त्यांचे सगळे सहकारी, त्यांच्या पत्नी, खरोखर म्हणजे मी या भागात बरेच वर्ष येते, अतिशय छान आणि उत्साहात शिवजयंती काय प्रत्येक कार्यक्रम हे लोक साजरे करतात। या माता भगिनी पण ह्या भागातल्या खूप चांगली साथ देतात। शिवजयंती साजरी करावी असं म्हणतो आपण, पण रोजच शिवजयंती साजरी प्रत्येक ठिकाणी व्हावी असंही वाटतं आपल्याला, कारण शिवजयंती साजरी करण्याची आज गरज आहे। आज गरज यासाठी आहे की आज समाजामध्ये अन्याय अत्याचार वाढीस लागलेले आहेत आणि हे अन्याय अत्याचार कुठेतरी धुवून काढायचे, अन्याय अत्याचार खेचून काढायचे असतील तर शिवाजी राजांचा तो इतिहास आम्हाला आठवावा लागेल आणि तो आत्मसात करावा लागेल। आज शिवजयंती नुसती साजरी करून चालणार नाहीये, तर शिवाजी महाराजांचे जे प्रखर विचार आहेत, जे ओज तेज आहे, ते आमच्या प्रत्येक तरुणात कसं येईल, आमच्या माता भगिनीमध्ये कसं येईल याची काळजी आम्हाला घ्यायला लागणार आहे। शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा सांखेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असते, शिवरायांची प्रत्येक गोष्ट आत्मसात करण्यासाठी होती। शेतकऱ्यांच्या काळीला पण भाजीच्या देठालाही धक्का लागू न देणारा आमचा राजा आणि भाजीच्या देठालाही धक्का लागू द्यायचा नाही हा आदेश देणारा आमचा राजा कुठं आणि आताचे राज्यकर्ते कुठं। तर आमच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून तो इतिहास आत्मसात करून जनतेला त्याप्रमाणे ही प्रजा कशी आहे आणि जनतेला ते शिकवण आज राज्यकर्त्यांनी द्यायची गरज आहे। राज्यकर्त्यांना या शिकवणीची गरज आहे। शिवाजी महाराजांचा इतिहास राज्यकर्त्यांनी आठवला पाहिजे आणि त्याप्रमाणे आज जसा राजा तशी प्रजा असते, त्यामुळे आमची प्रजा पण तशीच घडेल जसे आमचे राज्यकर्ते आहेत। त्यामुळे आमच्या प्रजेला सुद्धा त्या पद्धतीने आज शिवाजी महाराजांची शिकवण देणारा, शिवाजी महाराजांची आठवण देणारा असा राज्यकर्ता हवा आहे। आज आमची माता भगिनी सुरक्षित नाही आहे, आज माता भगिनींवर अत्याचार होत आहेत, तर हे अत्याचार थांबतील जेव्हा तर शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला न देता शिवाजी महाराज मी कसं घडवू ही प्रत्येक माता भगिनी जेव्हा आमची ही आठवण ठेवेल की माझ्या घरात शिवाजी घडला पाहिजे, माझा मुलगा शिवाजी सारखा घडला पाहिजे आणि तरच शिवजयंती साजरी करण्याला अर्थ आहे। आज महिलांवरचे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे ही जबाबदारी आमच्या माता भगिनींची आहे, कारण आमच्या पुत्रावर, आमच्या मुलांवर आम्ही तसे संस्कार केले पाहिजेत। त्याचबरोबर आमचे जे इतर सुपुत्र आहेत की जे शिवजयंती उत्साहात साजरी करतात त्यांनी आमच्या माता भगिनीकडे माऊलीच्या नजरेने किंवा माते समान बघण्याची जी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन होता, प्रत्येक परस्त्री माते समान मांडली होती, तसा आमच्या युवकांनी सुद्धा मांडली पाहिजे आणि हा संस्कार देण्यासाठी शिवजयंती आहे असं मला वाटतं। गंधुरे बंधू, त्यांचे सगळे सहकारी
यांना मी खूप खूप धन्यवाद देते. त्यांनी अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला. शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी केली. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. आणि त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांना साथ देणाऱ्या त्या दोघींचंही खूप खूप अभिनंदन करते. त्यांचे सगळे सहकारी, आमचे सगळे शिवसैनिक बंधू यांचंही कौतुक करते, अभिनंदन करते. सर्व माझ्या माता, बंधू, भगिनी शिवजयंतीच्या खूप खूप आभारभर शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाप्रसंगी शिवाजी महाराजांची आरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते, याचबरोबर इस्कॉनचे प्रतिनिधी जिल्हा प्रमुख अजय दासरी, शहर प्रमुख शरणराज केगनाळकर, पोलीस उपायुक्त राजन माने, उद्योगपती श्री अजय बुर्रा, पद्मशाली राष्ट्रीय युवक अध्यक्ष श्रीनिवास संगा, उद्योजक अजय बुर्रा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी दत्ता माने, शशिकांत बिराजदार, संयोजक सचिन गंधुरे, राहुल गंधुरे, उपजिल्हा संघटिका ज्योती माळवतकर, अमृता गंधुरे, राणी गंधुरे आदी उपस्थितांच्या शुभ हस्ते करण्यात आली. इस्कॉनचे प्रतिनिधी यांच्या हस्ते अस्मिताताई गायकवाड यांनी मान्यवरांचा भगवद्गीता देऊन सत्कार करण्यात आला. माता भगिनींनाही अस्मिताताईंच्या हस्ते भगवद्गीता देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. श्री गणेश ग्रुपचे अध्यक्ष अंबादास केदारी, विजयकुमार तट्टे, पदाधिकारी, सल्लागार, नागरिक आणि माता भगिनींची आणि सर्व शिवप्रेमींची या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.